नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या एका मोठ्या बातमीनं. एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी खडसे मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या आहेत. मात्र ईडीचं कार्यालय बंद असल्याची माहिती मिळतेय. कोर्टानं सांगितल्यामुळे आम्ही ईडी कार्यालयामध्ये पोहोचलो, तशी माहिती मंदाकिनी खडसे यांच्या वकिलांनी दिली. जर ईडी कार्यालय उघडलेलं नाही तर आम्ही ईडी कार्यालय जर उघडलं नाही तर आम्ही परत जाणार आणि शुक्रवारी पुन्हा येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. भोसरी जमीन प्रकरणी खडसे आणि त्यांच्या पत्नीवरती आरोप करण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीनं त्यांना समन्स बजावलं आणि या समन्सनुसार खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या. मात्र ईडीचं कार्यालय बंद असल्याचं दिसलं आणि जर कार्यालय उघडलं नाही तर आम्ही पुन्हा जाणार असं मंदाकिनी खडसे यांनी सांगितलंय. त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत आहेत. विशाल, मंदाकिनी खडसे पोहोचल्या खऱ्या, मात्र ईडीचं कार्यालय बंद, काय आणखी माहिती? श्वेता, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे जी आहे ती ईडी कार्यालयात त्या पोहोचलेल्या आहेत. मात्र ईडी कार्यालय बंद असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे. आपल्यासोबत मंदाकिनी खडसे यांचे वकील आहेत. खरं तर खडसे फॅमिलीचे ते सल्लागार आपण म्हणू शकतो. एकंदरीत सर, आता काय प्रकरण आहे हे नेमकं, आणि आज तुम्ही ईडी कार्यालयात हजर राहिलेला आहात, मात्र ईडी कार्यालय बंद आहे? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला ईडी ऑफिसमध्ये 2 वेळा अटेंडन्ससाठी यायचं होतं इन ऑर्डर टू कॉपरेट द इन्व्हेस्टिगेशन अँड इन्क्वायरी इन रिस्पेक्ट ऑफ द प्रेझेंट केस. अकॉर्डिंगली ॲज पर द डायरेक्शन ऑफ द ऑनरेबल कोर्ट वी आर अपियर बिफोर द ईडी ऑफिस बिफोर द 10 o'clock. बट आज ईदची सुट्टी असल्यामुळे पण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जनरली चालू असते. कोर्टाच्या ऑर्डर्स होत्या, तर आम्ही इथे आलेलो आहोत 10च्या अगोदर. जर कोर्ट ऑफिस नाही उघडलं तर आम्ही परत येऊ, की ज्या वेळेला ईडी ऑफिसर बोलवतील त्या वेळेला येऊ आणि अकॉर्डिंगली कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स असेल ते आम्ही फॉलो करू. सर, ह्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीला रवींद्र मुळे यांना जामीन मिळालेला आहे. हा जामीन कितपत खडसे फॅमिलीला याची मदत होऊ शकते या जामीनमुळे? डेप्युटी रजिस्ट्रार मुळे यांना माननीय PMLA कोर्टाने जामीन दिलेला आहे आणि मुळे यांनी जे ॲग्रीमेंट रजिस्टर केलं होतं, ॲग्रीमेंट इन क्वेश्चन, त्याच्यामध्ये शासनाची हानी झाली होती असं म्हटलं होतं. पण आता हे क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे की गव्हर्नमेंटचं कुठलंही नुकसान रजिस्ट्रेशन करताना ॲग्रीमेंटच्या स्टॅम्प ड्युटी 1,37 लाख रुपये भरल्यामुळे गव्हर्नमेंटचं कुठलंही नुकसान झालेलं नाही. आणि MIDCची जी क्लेम होतं, त्या MIDCचं नाव हे 7/12मध्ये इतर हक्कामध्ये होतं. 7/12मध्ये इतर हक्कामध्ये नाव असल्यामुळे MIDCची ही त्यावेळेला मालकी नव्हती आणि त्या ॲज पर 7/12 हा उकानी फॅमिलींच्या नावाने होतं आणि ॲग्रीमेंट त्याप्रमाणे एक्झिक्यूट झालं. आणि ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करताना, रजिस्ट्रेशन करताना MIDCची कोणतीही परमिशन घ्यायची गरज नव्हती किंवा त्याबाबत कोणतेही डॉक्युमेंट्स ईडी ऑफिसरने सादर केलेले नाही. आज ईडी कार्यालयात मंदाकिनी खडसे आलेले आहेत खऱ्या, मात्र आज तुम्ही काय ईडी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहात? कोणते डॉक्युमेंट काही मांडणार आहात किंवा ही कशा प्रकारची चौकशी असणार आहे? आरोपपत्रांवरती काही चर्चा होणार आहे त्या बाबतीत? नाही, आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरीसाठी ॲज पर डायरेक्शन ऑफ द ऑनरेबल कोर्ट आलेलो आहे. GD ऑफिसरनं ज्या आमच्याकडनं इन्फॉर्मेशन हवे, जे सहकार्य असतं ते सगळं सहकार्य आम्ही पूर्णपणे करायला तयार आहोत. आणि ज्या वेळेला ते बोलवतील, जे त्यांना डॉक्युमेंट्स पाहिजे ते सगळे आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत. तरी पण परत त्यांना हवे असतील ते आम्ही सगळे डॉक्युमेंट्स द्यायला तयार आहोत. सगळ्या स्टेटमेंट रेकॉर्ड करायला तयार आहोत. वी हॅव फॉलो इच अँड एव्हरी समन्स अँड डायरेक्शन ऑफ द ईडी. खरं तर मंदाकिनी खडसे याआधीही 3 ते 4 वेळा ईडी कार्यालयात आल्या नव्हत्या. याच्या बाबतीत उत्तर दिलं गेलं होतं ईडीला पत्राद्वारे किंवा अन्य मार्गात? प्रत्येक समन्सचं उत्तर दिलेलं आहे, प्रत्येक समन्सचं कंप्लायन्स केलेलं आहे. त्यामुळे आम्ही वी हॅव फॉलो द प्रोसेस ऑफ द ईडी. वी हॅव कंप्लायन्स द समन्स इश्यूड बाय द ईडी ऑफिसर. देर इज नो क्वेश्चन की वी आर अवॉइडिंग टू अटेंड द ईडी ऑफिसर. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा ईडी कार्यालयात आले होते. त्यांची जवळपास 6 ते 7 तास या ठिकाणी चौकशी झाली होती. त्यानंतर ते चौकशीला आले नव्हते, तब्येतीचं कारण त्यांनी दिलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणात ते ईडी कार्यालयात येऊ शकतात का किंवा याबाबतीत संपूर्ण खुलासा करू शकतात का? या अगोदर पण खडसे साहेब ईडी कार्यालयात इन्क्वायरीसाठी आले होते. त्यांची संपूर्णपणे स्टेटमेंट रेकॉर्ड करून सर्व डॉक्युमेंट्सची त्यांनी पूर्तता केली होती. ज्या वेळेला ईडी ऑफिसने खडसे साहेबांना बोलवलं तर त्या वेळेला ते ईडी ऑफिसमध्ये आलेले. त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यांनी ईडी ऑफिसरने बोलवलं आणि ते आले नव्हते. ते प्रत्येक वेळेला ईडी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी ईडी ऑफिसर्सना कॉपरेशन केलेलं आहे. सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न, आज जर ईडी कार्यालय बंद असलं, अधिकारी आली नाहीत, तर नेमकी काय भूमिका असणार आहे? काय उत्तर असणार आहे?
आज माननीय उच्च न्यायालयाच्या डायरेक्शन प्रमाणे आम्ही इथे आलो आहोत. जर ईडी ऑफिस आता आम्ही वाट बघतो नाही उघडलं किंवा बंद असेल तर पुढच्या वेळेला ज्या कोर्टाचे डायरेक्शन आहेत त्याप्रमाणे येऊ आणि मध्येही अगोदर कधी ईडी ऑफिसर्सना वाटलं आम्हाला बोलवायचं असेल तर ते ज्या बोलवतील त्यावेळेला आम्ही यायला तयार आहोत आणि कोर्टाने डायरेक्शन दिलं आहे त्याप्रमाणे आम्ही वी आर फॉलोइंग दी डायरेक्शन ऑफ दी कोर्ट आणि मॅटर हे 7 डिसेंबरला ठेवलेलं आहे हिअरिंगसाठी. नक्कीच 7 डिसेंबरला हा न्यायालयामध्ये याच्या बाबतीत सुनावणी सुद्धा होणार आहे श्वेता. आणि आता त्यांनी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की जर आज कार्यालय बंद असलं तर आम्हाला ज्या प्रकारे न्यायालयानं डायरेक्शन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही पुन्हा येऊ आणि आमची बाजू जी आहे ती मांडू असं वकिलांनी त्यांच्या सांगितलेलं आहे. श्वेता, विशाल, मात्र मंदाकिनी खडसे यांना आजच्या तारखेचं जर समन्स बजावलेलं असेल तर मग ईडीचं कार्यालय एकतर बंद कसं, आज ईद आहे त्यामुळे हे कार्यालय बंद आहे की आणखी काय कारण? नक्कीच, खरं तर आज ईद असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे की आज ईदची सुट्टी आहे. मात्र ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतात ह्या शक्यतो कधी बंद नसतात. त्या ज्यावेळेला समन्स देतात त्यावेळेला ती कार्यालय सुरू असतात. मात्र आज बघायला गेलं तर हे कार्यालय बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जर काही वेळांमध्ये संबंधित ह्या प्रकरणाचे अधिकारी जर असतील तर येऊ शकतील आणि ते जर अधिकारी आले तर या बाबतीत चौकशी जी आहे ती मंदाकिनी खडसेंची होऊ शकते. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. जनरली 11 वाजेपर्यंत ही ऑफिसेस उघडतात, मात्र मंदाकिनी खडसे त्यांना दिलेल्या तारखेनुसार आणि दिलेल्या वेळेमध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये हजर तर राहिले आहेत, मात्र ईडीचं ऑफिस हे अजूनही उघडलेलं नाही. मंदाकिनी खडसे यांच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे आणखी थोडा वेळ वाट पाहू, जर कार्यालय आज उघडलं नाही तर मग आम्ही पुन्हा येऊ असं त्यांनी सांगितलंय. आता दिवाळीच्या तोंडावर अनलॉक संदर्भातली एक गोड बातमी, कारण राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यातली उपहारगृह, दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात काल टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युजमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्यात आलेली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच अम्युजमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू होण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आत्ता 2021ची दिवाळी खऱ्या अर्थाने म्हणजे तिथल्या असलेल्या दुकानदार, तिथे असलेले हॉटेल मालक, तिथे असलेले ग्राहक, तिथे असलेले आतले कर्मचारी, ह्या सगळ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी वाटेल आणि बरेच दिवस हे सगळं अर्थकारण सगळ्यांचंच थांबलं होतं. म्हणजे हॉटेलमध्ये पाणी देणारा बॉय ते त्यापासून ते अगदी तिथे किराणा माल देणाऱ्यापासून अशी ती सगळी चेन थांबलेली होती. आता ती मात्र हळूहळू उघडते आणि पूर्णतः उघडते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सचे खरंच मनापासून सगळेच आभार मानतील. 12 वाजेपर्यंत दुकानांना उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लास्ट ऑर्डर रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची 1 वाजेपर्यंत मॅक्झिमम घेता येऊ शकेल अशा स्वरूपाने सुद्धा निर्णय झालेला आहे. मुंबई इतर शहरांमध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने जी काही वाढीव म्हणजे ही बेसलाईन मुंबईची धरून जी काही वाढ दुकानांच्या उघडं ठेवण्यामध्ये आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या उघडं ठेवण्यामध्ये देण्याचा आहे त्याबाबतचा योग्य तो निर्णय स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांनी करावा अशा बाबतीतला सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात आपण आणखी बोलूया. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर संजय ओक आपल्यासोबत जोडले गेलेत. डॉक्टर संजय ओकजी, खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. संपूर्ण राज्यातली आणि मुंबईतली कोरोनाची परिस्थिती पाहता टास्क फोर्सचं आता त्याबाबत काय म्हणणं आहे? टास्क फोर्स सध्याच्या परिस्थितीवरती अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. समाधान आहे, परंतु खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही प्रकारे अधिक संख्येनं रुग्णसंख्या वाढू नये आणि मृत्यू होऊ नये. तसेच दुसऱ्या बाजूला लसीकरण त्याचा वेग अजून वाढावा. लोकांनी लसीकरणाला पुढे यावं आणि काही कालांतराने आपण लहान मुलांच्या लसीकरणाचा प्रत्यक्ष विचार करणार आहोत.
या सगळ्या गोष्टींवरती टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे. परंतु हे सगळं उघडत असताना, रिलॅक्सेशन आपण ज्याला म्हणतोय ते देत असताना, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि मास्क यांना मात्र आपल्याला बाजूला करून चालणार नाही, हे टास्क फोर्सचं पुन्हा म्हणणं आहे. जी, हे सगळे नियम पाळून दिवाळीच्या तोंडावर काही निर्बंध शिथिल होऊ शकतात राज्यातले? हो, काल याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर प्रदीर्घ बैठक झाली टास्क फोर्सची, आणि त्याच्यामध्ये विशेषतः जी दुकानं आहेत ती दुकानं आपण साधारणतः 11 पर्यंत उघडी ठेवायला मान्यता देतो आहोत. टास्क फोर्सला त्याच्याही पेक्षा अधिक वेळ दुकानांच्या बाबतीत द्यायला आक्षेप नाही, परंतु लोकल पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांची संमती आणि त्यांच्या सोयीनं ते काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बद्दल निर्णय झालाय की आपण आधी 10 पर्यंत मुभा दिली होती, ती आता आपण वाढवून 12 वाजेपर्यंत करतो आहोत. आणि शेवटची जी ऑर्डर आहे ती सर्व करण्याची साधारणतः वेळ आपण 1 वाजेपर्यंत देतो आहोत. तर या बाबतीमध्ये आपण रिलॅक्सेशन दिली आहेत. स्विमिंग पूल बद्दल चर्चा झाली की जे कॉम्पिटिटिव्ह स्विमर्स आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ट्रेनर्ससाठी आपण पूल उघडे करतो आहोत. पण अर्थात या सर्व उघडीप करताना 2 डोस घेतलं असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर 14 दिवसाचा काळ गेलेला असणं आवश्यक आहे. प्रदीर्घ चर्चा याही बद्दल झाली की जे नॉन कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग आहे त्याच्या बाबतीत काय करायचं, म्हणजे आपण ज्याला होतकरू स्विमर्स असं म्हणू. आम्ही असं ठरवलं की, किंवा आपण आता जसं म्हणलं की रिसॉर्ट्स मधल्या ड्राय राईड्सना आम्ही अनुमती दिली आहे, पण जे वॉटर रिसॉर्ट्स आहेत तर त्यांचं काय करायचं, कारण तेही मोठ्या संख्येनं आपल्या राज्यामध्ये आहेत आणि लोकांना ते आवडतं. तर आम्ही थोडासा सावध पवित्रा घेतलाय की आपण अजून एक साधारणतः आठवड्याभराचा काळ जाऊ द्यावा, आपण बघूया नंबर ऑफ केसेस मध्ये काय होतं ते, आणि त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी जेव्हा टास्क फोर्सची बैठक होईल त्यावेळेला नॉन कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग आणि वेट राईड्स या दोन्ही याच्याबद्दल आम्ही विचार करू. जी, आता कोरोनाची दुसरी लाट किती लांबली आपण पाहिलं, मात्र जो काही रिस्पॉन्स किंवा लोकांनी नियम पाळलेले आहेत त्यानंतर मुंबईतला सुद्धा परवाचा असा दिवस होता की कोरोनामुळे मृत्यू झालेला एकही संख्या समोर आलेली नाही. खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि आता कोरोनाची तिसरी लाट जी उंबरठ्यावर आहे असं बोललं जात होतं, किंवा साधारण गणेश उत्सव किंवा नवरात्रोत्सवानंतर रुग्ण वाढू शकतात असा जो अंदाज होता, तर त्यावरती टास्क फोर्सचं काय म्हणणं आहे? आपण म्हणता ते सत्य आहे. दोन्ही बाबतींमध्ये मी स्पष्टीकरण करू इच्छितो. मला मुंबई महानगरपालिका, मुंबईमध्ये कार्यरत असणारे सगळे डॉक्टर्स, सामाजिक संस्था, माध्यम आणि शेवटी नागरिक यांचे आभार मानायचे की एकत्रित प्रयत्नामुळे मृत्यूदर शून्यावर नेणं, म्हणजे जे स्वप्न आम्ही मार्च 2020 पासून बघत होतो ते परवा प्रत्यक्षात आणणं शक्य झालं. याची दुसरी बाजू मुंबईमध्ये होत असलेलं वाढतं लसीकरणही आहे. परवा जसं आयुक्त म्हणाले की जवळजवळ 90% नागरिकांना आपण किमान एक लस दिलेली आहे आणि 70% आसपास आपलं दोन्ही लसी देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याचीच परिणिती आपल्याला या बदललेल्या आकड्यांमध्ये बघायला मिळाली. आपण म्हणता ते हेही खरंय की टास्क फोर्सने जेव्हा 3rd वेव्ह बद्दल प्रिडिक्शन्स केली होती तेव्हा आम्ही 15 दिवसाचा अंदाज बांधत होतो की गणपती आलेत, त्याच्यानंतर 14 दिवसांनी काय होतंय, आता दसरा झालाय. सो असं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात आहोत. हे सत्य आहे की सध्याची परिस्थिती समाधानकारक आहे, पण बेफिकिरीनं वागण्याची नाही, हे मात्र मी पुन्हा सांगू इच्छितो. संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सारखी परिस्थिती नाही. कुठे रुग्ण जास्त आहेत तर कुठे कमी आहेत, त्यामुळे नियम हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे असणार का? हो, आपण म्हणता ते खरं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये थोडीशी अजून परिस्थिती अधिक काम करण्यासारखी आहे. तिथे एखादा वेगळा जिनॉमिक व्हेरियंट नाही ना, याच्यावरतीही आपल्या जिनॉमिक लॅब्स लक्ष ठेवून आहेत. अजून तरी तसं काही आढळलेलं नाही. डेल्टा आणि डेल्टा व्हेरियंट्स ज्याला आपण म्हणतो त्याचाच प्रादुर्भाव आहे. आणि सुदैवाने आपल्या ज्या लसी आहेत
त्या त्यांच्यावरती नियंत्रित अवस्थेमध्ये मात करू शकतात. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा नागरिकांना विनंती करेन की ठीक आहे, थोडंफार स्थानिक प्रशासनाला आपण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे, कारण त्यांना शेवटी तिथे लोकली कंट्रोल करायचंय. त्यामुळे त्यांचं उघडलंय मग आमचं का बंद, हो. असा अप्रोच आपण घेऊ नये. इट कॅनॉट बी वन साइज दॅट फिट्स ऑल. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या परगण्यामध्ये असलेली रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनचं लागणारं प्रमाण आणि होणारे मृत्यू ह्याच्यावरती थोडंसं हे मागे पुढे करण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूने किती प्रमाणात तुमच्या जिल्ह्यामध्ये लसीकृत लोक झाले आहेत, ह्या गोष्टींचा विचार करून जिल्हानिहाय निर्णय घ्यावे लागतील. जी, डॉक्टर संजय ओक सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही सगळी माहिती दिलीत. तर टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर संजय ओक यांनी सांगितल्याप्रमाणे कालच मुख्यमंत्र्यांसोबत दुपारी टास्क फोर्सची बैठक झाली आणि त्यामुळे राज्यामध्ये आता आणखी काय निर्बंध शिथिल होणार आहेत, कोणत्या भागामध्ये काय नियम असणार आहेत या संदर्भात आता हळूहळू घोषणा सुद्धा होतीये. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर काही निर्बंध शिथिल होऊ शकतात. त्यामुळे राज्यातल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर थेट जाऊया दिल्लीमध्ये पंकजा मुंडेंच्या पत्रकार परिषदेत. कर्तव्य आहे त्याचा या गोष्टीशी संबंध नाहीये साखर उद्योगाशी. चुकीच्या पद्धतीने केलेल्याला हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत असं मला वाटतं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यावर अशा प्रकारच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की जाणून बुजून केलं जाते केंद्र सरकारकडून. केंद्र सरकार ईडी, सीबीआय याशिवाय इतर ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याचा गैरवापर करतायत आणि राज्यातलं सरकार मिसळग्रस्त होईल यासाठी या प्रकारच्या गाडी टाकण्याचा असा या होतो. हे मला योग्य वाटत नाही, हे त्यांचं स्टेटमेंट. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी आज ईडीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावतात. ते सहकार्य करतात चौकशीला असं दिसतंय याच्यावर. ऊसतोड कामगार जे आहेत लवकर जायला कारखान्याची त्यांची जी मुख्य आहे तिथे ती खुर्ची आहे ती राहायला त्यांचं योग्य केलं स्वच्छ भारत त्यांचं जे कष्ट आहेत. तुम्ही कसं पाहता महामंडळ आहे त्यांनी ऊसतोड कामगार महामंडळ 5 वर्षापूर्वी घोषित केलं होतं. 5 नाही, आता 2014 मध्ये ते किमान तेव्हा कार्यान्वित होऊन गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. त्या पद्धतीने झाल्या नाही. मी त्या खात्याचे मंत्री नव्हते, पण मी त्याच्यामध्ये सूचना देण्यासाठी होते, कारण ऊसतोड कामगारांच्या नेतृत्व मी करते. मुंडे साहेबांनी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलं. आता त्यांची नोंदणी होते, हे एक खूप मोठं सकारात्मक पाऊल आहे. हा असंघटित कामगार आहे आणि या कामगाराचं जीवन सगळ्यात कष्टदायी जीवन आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी योजना झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची सोय ही सुद्धा झाली पाहिजे, त्यांच्या आरोग्याची सोय झाली पाहिजे आणि त्यांच्या विमा उतरवला व्यवस्थित गेला पाहिजे आणि त्यांना जिथे राहतात तिथे बेसिक म्हणजे माणसाला आवश्यक अशा सुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. मी आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त ऊसतोड कामगारांच्या गाठीभेटीचा दौरा लावणार आहे, कारण माझ्याही सरकारच्या काळात ऊसतोड कामगारांचे 2 संप झाले. त्याच्यामध्ये लवादाच्या माध्यमातून त्यांचं जे मानधन आहे ते वाढवण्यासाठी आम्ही खूप चांगले निर्णय घेऊ शकलो. पण हा ऊसतोड कामगार हा सगळ्यात कष्टकरी वर्ग आहे. त्यांना अजून उत्थान करण्यासाठी मला वाटतं एक पिढी जाईल तेव्हा त्यांची पुढची पिढी सुधारेल. कारखानदार आणि सरकार मिळून अपेक्षित आहे. मराठवाड्याला ओले दुष्काळ झोपून काढलेले तर राज्य सरकारने 10,000 कोटी रुपयांची मदत केली. तर केंद्रामध्ये आपलं बीजेपीचं सरकार आहे, तर केंद्राकडून की मराठवाड्याला मदत मिळेल? केंद्राची आणि राज्याची मदत ह्याचे निकष खूप क्लिअर ठरलेले आहेत. बेसिक राज्य सरकारचं महत्त्वाचं कर्तव्य आहे, कारण ह्या अशा गोष्टींवर राज्य सरकार हे पालक आहे डायरेक्ट त्या लोकांचं, शेतकऱ्यांचं. राज्य सरकारने मदत केली आहे, आम्ही त्याच्यावर बऱ्याच वेळा आवाज उचलला आणि मला वाटतं राज्य सरकारने मदत केल्यावर मी त्यांचं अभिनंदन केलं. मदत हवी तशी नसली तरी मदत मिळाली, आता ती अकाउंटमध्ये जावी अशी अपेक्षा आहे. नक्की केंद्र सरकार ह्याच्यामध्ये संवेदनशील पावलं उचलेल. थँक्यू. दिल्लीमध्ये पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद, जे पी नड्डा यांची भेट त्यांनी घेतली
आणि आता पत्रकारांच्या प्रश्नांना त्या उत्तरं देत होत्या. वेगवेगळ्या विषयांवरती राज्यातल्या त्यांना विचारण्यात आलं. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना यानं त्या आरोपांमध्ये चौकशीला सामोरं जावं लागतंय. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करतायत, तर या पुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, असंही पाटील सांगून मोकळे झाले. नेत्यांवरती तुम्हाला कारवाई असू कोणावर, कोणाला ईडीची नोटीस, कोणाला इन्कम टॅक्सच्या नांदेडला अशी कारवाई होण्याची शक्यता आहे का? मी काही त्या एजन्सीचा अधिकारी नाही, माहिती असते ना, त्यामुळे मला काही माहिती माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत. याच संदर्भात बोलूयात. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत. अतुलजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. चंद्रकांत पाटलांनी म्हटल्याप्रमाणे आता ईडी कारवाईमध्ये पुढचा नंबर नांदेडचा, म्हणजे पुढची कारवाई नांदेडमध्ये सरळ सरळ कळतंय. यावरून काय तुमची प्रतिक्रिया? नाही, बिलकुल सरळ सरळ कळतं की केंद्रीय यंत्रणांचा अतिशय घातक वापर भाजप करते आहे. भाजपच्या नेत्यांचा दबाव हा सगळ्या केंद्रीय यंत्रणांवर आहे आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा पक्ष जो आहे तो या देशाचे केंद्र राज्य संबंध आणि विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये आणि आपण स्वतः सत्तेमध्ये असल्यानंतर कशा पद्धतीनं गैरवापर होत आहे, दुर्वापर होत आहे, हे अतिशय घातक पायंडा जो आहे तो पाडला आहे. चंद्रकांत दादा पाटीलच म्हणणारे असे नाही आहेत, तर याच्या पहिले आपण किरीट सोमय्या यांचं पण तोंडून हे वक्तव्य ऐकलं आहे. आणि सर्वात क्लिअरिंग एक्झाम्पल जे कोणतं असेल तर ते हर्षवर्धन पाटलांचं आहे. त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये आल्यापासूनच छान झोप येते, चौकशी नाही, बिकवशी नाही, काही नाही, अशा पद्धतीचे त्यांचे जे वक्तव्य होते ते त्याला पुष्टी देणारे आहे की भाजपचे जर तुम्हाला भाजपमध्ये यायचं नसेल तर मग तुमच्यावर आम्ही कारवाई करू आणि तुम्हाला भ्रष्ट ठरवू. म्हणजे जे वाक्य या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 5 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस ते जसे म्हणतात की अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं, याच्यावरूनच लक्षात येतं की या सगळ्या संविधानिक संस्था ज्या आहे एकतर कमजोर करा किंवा मग आमच्या समोर गुलाम पद्धतीनं वागा. ही जी पद्धत त्यांनी राबवलेली आहे ही लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. अतुल लोंढेजी, एकीकडे चंद्रकांत पाटील म्हणतायत की या तपास यंत्रणांचा मी काही अधिकारी नाही किंवा भाग नाही, आणि दुसरीकडे म्हणतायत की पुढची कारवाई नांदेडमध्ये तसे संकेत दिलेत. बरोबर आहे, ते अधिकारी नाही, भाग नाही, पण त्यांचे ते मालक आहेत ना, ते मालक आहेत. रिक्षावर मागे लिहिलं असतं हात रिक्षावर चालक मालक, तशा पद्धतीचे हे जे आहे हेच चालवून राहिलेले आहे सगळे डिपार्टमेंट. आणि हेच जे आहे ती सत्ता जर लोकांनी दिली नाही तर मग आम्ही अशा पद्धतीने सत्ता हिसकावू शकतो. याचे उदाहरण आहे धनगड नावाचे जे राज्यपाल आहे बंगालमध्ये, त्यांनी कशा पद्धतीनं तिथलं सरकार निवडून आल्यानंतर सुद्धा टॉपल करण्याचा प्रयत्न केला ते आपण पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारशी भाजप केंद्र सरकार जे आहे ते कशा पद्धतीने वागत आहे आपण हे पाहिलं. आता तामिळनाडूच्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की ते आता याच्या पुढे केंद्र सरकार असं म्हणणार नाही तर युनियन गव्हर्नमेंट असं म्हणतील. जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये युनियन गव्हर्नमेंट लिहिलेलं आहे तेच आता युनियन गव्हर्नमेंट म्हणतील. म्हणजे युनियन भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स असं जे म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तो आता म्हणण्यापर्यंत जो प्रकार गेलेला आहे. तर ती ही एकता आणि एकात्मता जी आहे ज्याच्यासाठी इंदिराजींनी आणि राजीवजींनी बलिदान दिलं त्या एकता एकात्मतेला नख लावण्यापर्यंत ही मंडळी पोहोचलेली आहे. आणि यांना हे लक्षात नाही की आपण लोकशाहीमध्ये आहो आणि शेवटी लोकांच्याच कोर्टात आपल्याला जावं लागतं. त्यामुळे यांनी हे विसरू नये. चंद्रकांत दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील की अजून नरेंद्र मोदी किंवा अमित शहा असतील, यांनी विसरलं नाही पाहिजे
की शेवटलं कोर्ट या देशामध्ये हे लोकांचं आहे आणि लोकांना हे कळतं हे काय करतं. अतुल लोंढे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर या तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय आणि सत्तेचा दुरुपयोग असा आरोप त्यांनी भाजपवरती केलाय. या बातमीचा वेळ झाली. आणखी एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँड सुद्धा आपला 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि संपूर्ण जगासमोर मांडलं हे सांगतोय. अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अमूलची प्रत्येक जाहिरात ही एक नवा संदेश देत असते. आपलं म्हणणं लोकांना वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो. पाहुयात याच अमूलची ही अमूल्य कहाणी. 1995 में भारत में एनरॉन पावर प्रोजेक्ट एक बड़ा विवाद सामने आया. महाराष्ट्र में अमेरिकी ऊर्जा कंपनी एनरॉन से बिजली खरीद फैसला हुआ. एनरॉन की बिजली महंगी थी. 1995 में महाराष्ट्र में कांग्रेस हारी और शिवसेना बीजेपी की सरकार बन गई. नई सरकार ने एनरॉन सौदे पर रोक लगा दी. इसलिए विज्ञापन में अंधेरा दिखाया गया. संदेश में सवाल उठाया गया कि बिजली आएगी या गुल हो जाएगी. कोरोना काळामध्ये तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. सॅनिटायझर वापरतो ते आपल्यासाठी हानिकारक आहेत का? किंवा लस डीएनए मध्ये बदल तर नाही ना करणार? आणि लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर मग अशी एक जागा आहे जिथे सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तीही तुमच्या फोनवरती. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यात 7977773753 या क्रमांकावरती तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत. तुम्हाला त्याची सगळी उत्तरं तुम्हाला तुमच्या फोनवरतीच मिळतील, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे कोविड संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही एका बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी, दृश्य किंवा वक्तव्य पुन्हा ऐकायचं असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करत राहा. बातम्यांच्या सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.